नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। गेल्या काही दिवसापासून शिवणगाव, फत्तेपूर, शिरसगाव, मोजरी या गावामध्ये मध्यरात्री जमिनीमधून जोराने आवाज येत असून जमीन हादरत असल्याच्या घटना काही दिवसापासून होत आहे। त्यामुळे या गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। नेमके जमिनीला हादरे कशामुळे येत आहे याचे कारण शोधण्यासाठी काही दिवसाआधी स्थानिक प्रशासनातर्फे जिओलॉजिकल टीम प्रचारण करण्यात आली होती। त्यांना सुद्धा नेमके धक्के कशामुळे याचं कारण ते सांगू शकले नाही। म्हणून आज संभाजीनगर येथून श्रीनिवास औंधकर, संचालक MGM APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र संभाजीनगर यांच्यातर्फे गाववासियांचे मार्गदर्शन करण्यात आले। त्यांच्या मते यावर्षी जास्त मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे आजूबाजूला असलेले तलाव पूर्णतः भरलेले आहे आणि विहिरींचे पाणी 3 मीटर पर्यंत वाढलेले आहे। त्यामुळे पाण्याचा निचरा जमिनीत न होता तो वर असल्यामुळे भूगर्भामध्ये पाण्याचे वजन वाढल्यामुळे त्याचा परिणाम या झटक्यांना कारणीभूत असल्याचे शास्त्रज्ञांतर्फे सांगण्यात आले आहे। शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे सौम्य धक्के आणखी काही दिवस येणार असून मग ते आपोआप कमी होईल, म्हणून गावकऱ्यांनी भीती न बाळगण्याचे आवाहन यावेळेला करण्यात आले। त्यावेळेला सरपंच धर्मराज खडसे यांनी भूकंपाबाबत प्रास्ताविक करून प्राथमिक माहिती दिली। त्यावेळेला सौ अंतनकर मॅडम, मयूर खडसे तहसीलदार तिवसा, नागरे साहेब नायब तहसीलदार, नरेंद्र कुरडकर नायब तहसीलदार तिवसा, अभिषेक कासोदे गट विकास अधिकारी पंचायत समिती तिवसा, निलेश श्रीखंडे, श्री संजय देशमुख, जसबीर ठाकूर, सरपंच धर्मराज खडसे, उपसरपंच सौ राजश्री तेलंगे, ग्रामविकास अधिकारी विनोद खडसे उपस्थित होते। तसेच स्वागत समारंभ करता प्रियंका चव्हाण, राजश्री तेलंगे यांच्यातर्फे करण्यात आले। आभार प्रदर्शन व इतर बाबी करता असे विनोद खडसे ग्रामविकास अधिकारी यांनी भूमिका पार पाडली। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। मी श्रीनिवास औंधकर, संचालक MGM APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र संभाजीनगर। आणि आज मी इथं शिवणगाव आणि शिरसगाव तालुका तिवसा जिल्हा अमरावती इथं आलो होतो। आदरणीय तहसीलदार सर श्री मयूर खडसे सर यांनी आमंत्रित केलं होतं। या भागामध्ये गेल्या काही दिवसापासून जो मायक्रो भूकंप किंवा अतिशय सूक्ष्म भूकंप जे होत आहेत त्याच्यामध्ये नागरिकांमध्ये जी भीती आहे हे कमी करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो। आणि प्रशासनाकडून बोलून गेल्यानंतर मी आज या ठिकाणी सादरीकरण देऊन नागरिकांच्या ज्या काही शंका होत्या त्या प्रश्नोत्तराद्वारे मी पूर्ण केलेल्या आहेत। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। अतिशय सूक्ष्म हे धक्के आहेत। पाण्याची पातळी आपल्या भागात यावर्षी जो पाऊस झालेला आहे ते तीव्रता वाढल्यामुळं ही सगळ्या घटना होत आहे, असा प्राथमिक आपल्याला अंदाज व्यक्त करता येऊ शकतो। ह्यामुळं होणारी काही तीव्रता जी आहे ही काही खूप मोठी वाढणार नाही आहे। त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये या ठिकाणी आवाहन करतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये सहकार सगळ्यांचं एकमेकांसह असलं पाहिजे आणि या ठिकाणी मायक्रो भूकंपाच्या पलीकडे काही होणार नाही हे निश्चित। माझं जे केंद्र आहे हे भूकंपावर देखील काम करतं, हवामानावर देखील काम करतं आणि अंतराळात देखील काम करतं। ज्या एकूण या परिसराचा बघितला गेला असलं पाहिजे की एकूण आपल्याकडे असलेला पावसाचा जो काही कॅचमेंट एरिया जो आहे त्यावरती आधारित आहे आणि खाली स्टार्टा कसा सेटल होत प्रयत्न करतं ते। आणि त्यामुळं हे केवळ आपल्या अमरावतीत नाही, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आता बीड जिल्ह्यामध्ये झाला, सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। ही अनेक ठिकाणी मायक्रो भूकंपाची आपली मालिका महाराष्ट्रात आहेच आहे। ही खोली आहे प्रशासन देखील आता त्याच्याकरता 2 मध्ये जी मायक्रो सिस्मोग्राफ जो आहे हे सेन्सर जो आहे तो देखील बसवणार आहेच आहे। त्यामुळे त्याच्याकरता प्रशासनाला त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे। त्याची त्या पद्धतीने जो वेळ असेल जी यंत्रणा ज्या लागणार आहे ती यंत्रणा बसवणार आहेतच। त्या आत्ता फक्त आपला भाग आहे की आपण या भागातील अतिशालो आहेत, ही भूकंप जे आहेत ही खोलवर नाही आहेत। त्यामुळे उथळ असल्यामुळे होतं काय, त्या गावाच्या आसपासच जाणं होतं आहे, लांबपर्यंत तीव्रता जात नाही आहे। आणि त्यामुळे घाबरून जाऊ नका एवढंच आव्हान या ठिकाणी करायचं आहे।
जसं की आपण सर्वांना परिचित आहे की गेल्या 1.5-2 महिन्यांपासून शिवणगावचं जे आहे, शिवणगाव पेरीफेरी पकडून याच्या 4 ते 5 किलोमीटरच्या परिसरात, मग शिरसगाव मोजरी असू द्या, शेंदोळा असू द्या किंवा फतेपूर असू द्या, या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना जाणवायला लागले होते. गेल्या आठवड्याभरापासून याची तीव्रता म्हणा, इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढत चालली होती. त्याच अनुषंगाने आपण आज श्रीनिवास औंधकर सर, ज्यांचा भूगर्भशास्त्र आणि अंतराळ या दोन्ही विषयात ते तज्ज्ञ आहेत, त्यांनी नांदेडमध्ये अशाच जे रहदारीच्या वस्तीमध्ये असे जवळपास 825 भूकंपाची नोंद झाली होती. त्याचाही अभ्यासाचा अनुभव साहेबांना आहे. तर म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या विशेष विनंतीवरून सर आज संभाजीनगरहून आज इथे आले होते. गावकऱ्यांच्या त्यांनी शंका प्रेझेंटेशनच्या मार्फतही दूर केल्या, त्यांची प्रश्नोत्तरांनाही त्यांनी उत्तरं दिली आणि बऱ्यापैकी आज आपण अजूनही आपली जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची टीम ही 24 ऑक्टोबरला इथे व्हिजिट करून गेली शिवणगावमध्ये. त्याचा अहवालही आपल्याला काल त्यांनी RD सरांना पाठवला आहे आणि आज आपल्याला ते बाय हँड सुद्धा देणार आहे. ती टीम सुद्धा दिवसामध्ये पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात शिवणगावला येईल. आणि जसं आपण नागरिकांची चर्चा होती त्या दिवशी मागणीही केली होती बऱ्याच लोकप्रतिनिधींनी, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांनी GSIच्या टीमलाही त्यांना आदेश केले की तुम्ही जे सिस्मोग्राफ आहे ते लोकल या ठिकाणी या गावात शिवणगावमध्ये बसवा. त्या अनुषंगानेही पुढची कारवाई करण्यासाठी GSIची टीम आज त्याच्यावर काम करेल. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा मी नागरिकांना माननीय श्री औंधकर सरांच्या अनुमतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो की आपण घाबरण्याचं बिलकुल कारण नाही आहे. हे छोटे सौम्य धक्के आहेत आणि हे लवकरच थांबतील. जसं आतमध्ये शेंदोळा दसकटमध्येही असे धक्के जाणवायचे, काही दिवस ते जाणवले आणि नंतर त्याचा काही कुठे दुष्परिणाम झालेला नाही किंवा मोठ्या भूकंपात ते परिवर्तितही झाले नाही. त्याच्यामुळे त्याच प्रकारचे हे सौम्य धक्के आहेत आणि हेही काही दिवसात सेटल होतील. त्यामुळे नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये. धन्यवाद.